नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण 2020 राज्यसेवा 2020 या पेपरमध्ये झालेले सगळे सायन्सचे प्रश्न, त्यांचे उत्तर आणि त्यांचे एक्सप्लेनेशन असे सगळे कव्हर करणार डिटेल घेणार आहोत। त्यामुळे नीट ॲनालिसिस समजून घ्या की नेमका आयोगाचा पॅटर्न कसा चेंज होतोय, कसा बदलतोय, प्रश्न कसे विचारले जात आहेत, कॉन्सेप्ट्स कुठे लक्षात ठेवायचे, कुठे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या प्रश्नांच्या मदतीने सांगणार आहे। ठीक आहे, उत्तर समजून घेणं आपल्यासाठी जेवढं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला ॲनालिसिस समजणं जास्त गरजेचं आहे। कारण बघा की उत्तर जर तुम्हाला फक्त माहीत असेल तर प्रश्न रिपीट होण्याची शक्यता फार कमी आहे। पण ॲनालिसिस जर माहीत असेल तर तुम्हाला तिथून समोर स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यासाठी किंवा अभ्यास कोणत्या दृष्टीने समोर न्यायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे यासाठी काय तर तुम्हाला मदत होतं। त्यामुळे नीट समजून घ्या की नेमके प्रश्न कसे विचारले जात आहेत। आपण ॲनालिसिस सुद्धा घेणार आहोत, प्रश्न समजून घेणार आहोत। बघा काय आहे पहिला प्रश्न की दूरसंचार पुढील विधानांचा विचार करा। दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी कशी आहे तर सापेक्षपणे 0 आहे, म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास काय तर स्थिर आहे असे वाटतं। बघा याचं डिटेल नोट्स मी पुढच्या स्लाइडमध्ये टाकले, जमेल पण त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट पण घेता येईल। दोन प्रकारचे सॅटेलाइट्स उपग्रह असतात, एक असतं काय तर कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि दुसरं असतं काय तर पोलर सॅटेलाइट। आता पूर्ण सांगण्यापेक्षा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की नेमका कम्युनिकेशन सॅटेलाइट काय आहे। तर हा बघा, हा पृथ्वीभोवती फिरतं आणि कुठं फिरतं तर विषुववृत्ताचा प्लेन, म्हणजे जो विषुववृत्त आहे ना त्याच्या भोवतीच काय तर ते फिरत आहे, इक्वेटोरियल प्लेनवर फिरत आहे। आणि त्याची उंची किती आहे तर पृथ्वीपासून किंवा समुद्र सपाटीपासून किती 36,000 किलोमीटरवर आहे ना। हे जर बघितलं आपण पोलर सॅटेलाइट हे कुठं आहे तर हे पोल्स म्हणजे कुठं तर ध्रुवावर आहे। इथून क्लिअर लक्षात येते की पोलर सॅटेलाइट्स आणि कुठं आहे तर नॉर्थ साऊथ आहे ना। पोल म्हणजे काय तर हे याला नॉर्थ म्हणतात, याला साऊथ म्हणतात। तर हे असे फिरत आहे, हे असे फिरत आहे आणि तो कसा फिरत आहे तो या पद्धतीने फिरत आहे ना। याची उंची जर बघितली तुम्ही पोलर सॅटेलाइटची तर याच्या एवढी उंची नाही आहे, याची उंची खूप जास्त असते, याची उंची तेवढी नाही आहे। हे समुद्र सपाटीपासून किती आहे तर 500 किलोमीटर ते 800 किलोमीटरच्या रेंजमध्ये असतात, त्यामुळे याला लो अर्थ ऑर्बिट सुद्धा म्हटलं जातं। एक लक्षात ठेवा, ती स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे, ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ही फिक्स आहे। 36,000 किलोमीटर पाठच करायचं आहे, लक्षातच ठेवायचं आहे। नेक्स्ट काय तर बघा, सेम पिरियड ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ, आपल्याला प्रश्न जो विचारलाय तो कम्युनिकेशनसाठी आहे। त्यामुळे याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगून देतो की 2 पॉईंट्स नेमके काय आहेत की हे काय तर हे जवळ आहेत, पृथ्वीच्या काय तर जवळ आहेत, त्यामुळे लवकर राऊंड्स करतील आणि काय तर यांचा जो रोटेशन पिरियड आहे तो कमी असणार आहे, कमी वेळेमध्ये काय तर राऊंड्स कंप्लीट करणार आहे। आणि जवळून आहे तर त्यासाठी असणार आहे, तुम्हाला असं सरळ सोबत लक्षात ठेवता येईल की जवळून बघता येतं चांगलं आणि म्हणून काय तर ते असणार आहे। आणि म्हणून काय तर फोटो काढण्यासाठी किंवा वेदर फोरकास्टिंग आहे यासाठी वगैरे काय तर हे यूज केले जातात। मग हे कशासाठी आहे, याला कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात, म्हणजे कम्युनिकेशनसाठी असणार आहे। आपल्याला सॅटेलाइट थ्रू एखादी कम्युनिकेशन करायचं ना, त्यासाठी काय तर हे यूज केले जातात। आणि कुठं असतात तर बघा, सेम पिरियड ॲज दॅट ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ, म्हणजेच काय की सपोज अशी जर पृथ्वी आहे आणि हे अशी फिरत आहे गोल, तर हा सॅटेलाइट कुठं असणार, लेट्स से की इथं आहे, याच्या या माझा या बोटाचा जर समोर आहे तर तो सोबतच काय तर असं फिरणार। याचा अर्थ काय असणार आहे की या बोटावरून किंवा या ठिकाणी जो व्यक्ती असणार आहे त्याच्या समोर अगदी से असणार आहे, म्हणून या व्यक्तीसाठी काय तर तो कॉन्स्टंट झाला आणि म्हणूनच याला काय म्हणतात तर जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस, जशी पृथ्वी फिरत आहे तसं काय तर ते फिरणार। आणि आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की पृथ्वीला एक राऊंड कंप्लीट करायला किती 24 तास लागत आहे, या सॅटेलाइटला पण एक राऊंड पूर्ण करायला किती लागेल तर 24 तासच लागणार आहे ना। आणि म्हणून इथं काय असेल तर 24 तास लागतील। यांना म्हणायचं काय, पृथ्वीवरून जिथं आपल्या समोर जो सॅटेलाइट आहे तो नेहमी आपल्या समोरच राहणार आहे, म्हणून आपल्यासाठी तो फिरत असला तरी पण आपल्यासाठी काय तर तो स्टेशनरी आहे, थांबलेला आहे, स्थिर आहे असंच आपल्याला भास होणार आहे। म्हणून याला जिओ स्टेशनरी म्हणतात, जिओ सिंक्रोनस म्हणतात। कुठं यूज होतं तर कम्युनिकेशनमध्ये यूज केलं जातं। बस याच्यावरच काय तर प्रश्न विचारलाय, दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी कशी आहे तर सापेक्षपणे 0 आहे, आपल्यासाठी रिलेटेड काय तर ते 0 आहे, म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास कसा दिसतो तर स्थिर दिसतो। दोन्ही पण बरोबर आहेत, अविधान बरोबर आहे। आणि इवन ऍक्च्युली जर बघितलं तर बी काय तर त्याचा ऍक्च्युली बी काय तर कारण आहे, कारण मीमांसा आहे। नेक्स्ट पुढचं काय तर बघा, जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळले तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप काय आहे ते काढायचे। वेन कॉम्प्रेशन ऑफ साऊंड वेव्ज इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल, एखाद्या रिजिड वॉलवर जर आपटलं तर अशा वेळेस त्याच्यामध्ये काय रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय असणार आहे, त्याच्यामध्ये जो फेज चेंज आहे तो किती असेल की नसेल तो प्रश्न विचारलाय। आता होतंय काय की ज्यावेळेस बघा की एखादी वेव्ह आहे ती जर जात आहे आणि जर एखाद्या भिंतीवर आपटलंय, बघा भिंतीवर आपटलं तर अशा वेळेस हे रिजिड आहे, भिंत आहे रिजिड आहे, तर अशा वेळेस काय असणार की सेम फोर्स, कारण न्यूटनचा तिसरा नियम आपल्याला माहिती आहे,
इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन अप्लाय कर, त्यामुळे इथं आपल्यानंतर सेम फोर्स इकडे अप्लाय होईल आणि ती वेव्ह काय होणार तर वापस यायला चालू होईल. पण ती ज्यावेळेस वापस येणार त्यावेळेस त्याच्या फेजमध्ये चेंज होतं की नाही ते आपल्याला विचारले. तर लक्षात ठेवा, साऊंड वेव्ह ज्यावेळेस असणार आहे म्हणजे जे लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात, अनुतरंग असतात, रिजिड वॉलवर किंवा एखाद्या डेन्सर मीडियमवर जर आपटलं तर लक्षात ठेवायचे तुम्हाला की नो फेज चेंज म्हणजे फेज चेंज होत नाही. ज्यापर्यंत व्हायब्रेट करत पुढे पुढे जातात त्याचपर्यंत व्हायब्रेट करत वापस येतात, यालाच काय तर फेज चेंज झालेलं म्हणत नाही. जर त्यांची व्हायब्रेशनची डायरेक्शन जर चेंज झाली तर अशा वेळेस आपण म्हणू की त्याच्यामध्ये काय तर फेज चेंज झालेला आहे. पण इथं लक्षात ठेवायचे काय की कॉम्प्रेशन म्हणजे कॉम्प्रेशन जर आपटला याच्यावर तर कॉम्प्रेशनच काय तर वापस येणार आहे. त्यामुळे काय तर म्हणू आपण की कॉम्प्रेशन विथ नो फेज चेंज अवस्था काय तर बदल होणार नाही. फक्त त्याची जी डायरेक्शन आहे ती समोर जात होती वेव्ह, आता काय तर ती मागे येईल, फक्त एवढाच फरक असणार आहे. नेक्स्ट, खालील विधानांचा विचार करायचा आहे आपल्याला. पुढचे जे हा पुढचा प्रश्न दिलाय हा कशाशी रिलेटेड आहे? हा आहे कार्बन डेटिंगशी रिलेटेड प्रश्न आहे, फार इम्पॉर्टंट आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये कार्बन डेटिंग इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. कार्बन डेटिंग कशासाठी यूज केलं जातं तर एखादी जे मृत अवशेष आहे जीवाश्म आहे त्याचा ते किती वर्ष जुनं होतं, म्हणजे एखादी जर पुढे उत्खनन झालं तर एखादी वस्तू पुढे काही सापडलं, प्राण्यांचं किंवा झाडाचं अवशेष जर सापडलं तर आपल्याला ते जर माहीत झालं की तो अवशेष किती जुना आहे त्यावरून माहीत होईल की ती जी जागा आहे उत्खनन केलेली किंवा ती जी वास्तू आहे ती किती जुनी आहे हे आपल्याला माहीत होईल. आणि म्हणून यासाठी काय करतात तर कार्बनचा यूज केला जातो. कार्बनचा यूज केला जातो. पण कार्बनमध्ये पण त्याचे पण आयसोटोप 2-3 आहेत आणि त्यापैकी एक आहे काय तर कार्बन 14 आणि कार्बन 12. हे दोन इम्पॉर्टंट आहे कशासाठी? कार्बन रेडिओ कार्बन डेटिंगसाठी. मग होतं काय तर बघा, हा जो कार्बन 14 आहे हा आहे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजेच काय की हा कालांतराने हळूहळू कमी होणार आहे. पण कार्बन 12 आहे हा कमी होत नाही. पण हा कमी होत नाही म्हणजे ज्यावेळेस तो सपोज 100-200 किंवा 1000-1200 वर्षाआधी असेल तर त्यावेळी जेवढा कार्बन 12 होता तो तेवढाच राहील, पण कार्बन 14 काय तर हा कमी झालेला असेल. आता होतंय काय तर तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल, होतंय काय की ज्यावेळेस एखादी सजीव आहे तर या कार्बन 12 आणि कार्बन 14चा जो एखाद्या सजीवांमध्ये रेशिओ असतो, गुणोत्तर असतो, तो फिक्स असतो. पण मेल्यानंतर काय होणार, हा तर तेवढंच राहील पण हा कमी होईल. त्यामुळे कार्बन 14 बाय कार्बन 12 जर आपण रेशिओ जर काढला तर हा काय होणार तर हळूहळू कमी होत जाणार आहे. हळूहळू काय होणार तर कमी होईल. आणि तो जेवढा कमी झालेला असेल त्यावरून काय तर आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो की काय होतं की ती जी जागा आहे, ती जी वास्तू आहे ती काय तर तेवढी जुनी आहे ही आपल्याला काढता येतं. आणि याच टेक्निकला काय म्हणतात तर कार्बन डेटिंग म्हटलं जातं. इथं अजून एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय तर हाफ लाईफ सायकल, ज्याला काय म्हणतात की एखादी पदार्थ हा किती वर्षामध्ये अर्धा होतोय. पुढे एक न्यूमरिकल पण विचारलाय, तो सुद्धा आपण आज घेणारच आहोत, याच पेपरमध्ये विचारलंय. त्यामुळे कार्बन डेटिंग किंवा हाफ लाईफ सायकल किंवा जो मेन जो टॉपिक आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी तो फार इम्पॉर्टंट आहे है ना. तर हाफ लाईफ सायकल म्हणजे काय की एखादी पदार्थ तो किती वर्षामध्ये अर्धा होतोय त्याला काय म्हणतात तर कार्बन डेटिंग म्हटलं. याचा अर्थ काय सॉरी हाफ लाईफ सायकल म्हटलं. म्हणजे जर सपोज तो 1 किलो आहे आणि 10 वर्षानंतर जर अर्धा होतोय म्हणजे 10 वर्षानंतर काय तर तो अर्धा किलो होईल. त्याच्या पुढच्या 10 वर्षानंतर तो फक्त पाव किलोच राहणार कारण अर्धा कमी होईल. याला म्हणतात काय की त्या पदार्थाचं हाफ लाईफ किती झालं तर तो 10 वर्ष झालंय है ना. आता बघा मी तुम्हाला प्रश्न कसा किंवा आयोगाने कशाबद्दलचा विचारलाय, रेडिओ कार्बन डेटिंगवरचा प्रश्न विचारलाय. मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते. एक्झॅक्टली मेल्यानंतर काय तर ते बदलत आहे. आणि किरणोत्सारी कार्बन 14 सांगितलं होतं मी की कार्बन 14 काय आहे तर तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, तो काय तर कालांतराने कमी कमी होणार आहे. समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात. एक्झॅक्टली कार्बन 14चाच वापर केला जातो कारण तोच काय तर रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे दोन्ही पण काय तर बरोबर आहे. इवन काय तर हा बी आहे हा पहिल्याचा एचा काय तर कारण आहे, कारण मीमांसा आहे. त्यामुळे आन्सर काय तर तो पहिला पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट, थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म समजतात. आता आपण ज्यावेळेस ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकतो तर त्यावेळेस एक लक्षात ठेवायचे तुम्हाला हे 4 मॉडेल शिकायचे आहेत. 4 मॉडेल शिकायचे आहेत. ॲटमचा जो स्ट्रक्चर आहे तो कालांतराने कसा कोणत्या सायंटिस्टने कसा समोर ठेवलाय, काय सांगितलंय की ॲटम म्हणजे नेमकं काय. कारण बघा की हे खूप जुने आहेत, 1500 1600 1700 त्यावेळेचे सायंटिस्ट आहेत. त्यावेळेस ऑब्वियस एवढा सायन्स डेव्हलप झाला नव्हता, पण त्याच्या अनुभवावरून त्यांनी काय एक्सपेरिमेंट केले त्याच्यावरून त्यांनी काय तर निष्कर्ष मांडले. आणि अशाच पद्धतीने अजून एक सायंटिस्ट आला होते ते म्हणजे कोणतं थॉम्सन, ज्याला प्लम पुडिंग मॉडेल सुद्धा म्हटलं जातं. थॉम्सन प्लम पुडिंग म्हणजेच काय, पुडिंग म्हणजे काय तर रोवणे. म्हणजे सपोज असं इमॅजिन करा की एक केक आहे, केक बनवलाय आणि त्याच्यामध्ये काय केलं तर आपण काय केलं तर जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते काय तर ते रोवलेले आहेत. जसं चेरी किंवा एखादी ड्रायफ्रुट्स वगैरे आपण केकमध्ये लावतोय, डेकोरेट करतोय, त्याला काय म्हणतात तर त्यालाच म्हणून आपण काय तर पुडिंग. आणि त्यावेळेस थॉम्सनच्या वेळेस केक
डेकोरेट करण्यासाठी कशाचा यूज केला जाता तर प्लम नावाचा जो झाड आहे त्याचे जे कुठला पदार्थ असेल, एक तर कदाचित फळ असेल किंवा फूल असेल, असा कुठला तरी एखादी भाग असेल, तो काय तर तो केक डेकोरेट करण्यासाठी यूज केला जात होतं आणि म्हणून तिथून नाव आलं काय तर थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम है ना. मग आता थॉम्सनने काय सांगितलं होतं बघा, सगळ्यात आधी थॉम्सनने, डाल्टनने काय सांगितलं होतं की ॲटम कसा आहे तर एक भरीव गोळा आहे, बस एवढंच सांगितलं होतं. पण थॉम्सनने सांगितलं काय की हे जे निगेटिव्ह चार्ज आहेत ते रोवलेले आहेत आणि हा जो उरलेला जो भाग होता ना, हा भाग कसा आहे तर हा पूर्ण कसा आहे तर तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. आणि हे जे पॉझिटिव्ह चार्ज आणि हे जे निगेटिव्ह चार्ज आहेत, एकूण चार्ज आणि पॉझिटिव्ह एकूण चार्ज असे दोन्हीची संख्या आहेत ना किंवा जे चार्जेस आहेत ते काय तर ते सारखेच आहेत. यामुळे पूर्ण जो ॲटम आहे हा कसा होणार तर हा न्यूट्रल होणार आहे. दोन्ही संख्या सारखी असल्यामुळे काय होतील तर न्यूट्रल होणार आहे. सगळ्यात आधी बघा चार्जेसचा कॉन्सेप्ट किंवा न्यूट्रलिटीचा कॉन्सेप्ट हा कोणी आणला होता तर हा थॉम्सनने आणला होता. याच पद्धतीने बाकीच्यांचे मॉडेल आहेत त्यांनी पण काय काय माहिती समोर ठेवली, काय सांगितलं की ॲटम म्हणजे नेमकं काय, त्यावर सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येतंय की थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्ट होतात तर तो मॉडेल कसा आहे, अणुची काय तर अणुची तटस्थता न्यूट्रॅलिटी, हे काय तर थॉम्सनने सगळ्यात आधी सांगितलं. जे बरोबर तर आहे, मॉडेल चुकलंय पण तटस्थता किंवा न्यूट्रॅलिटी ते काय तर ते बरोबर आहे. ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम हा काय तर बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ बघा, ट्रिटियमचे अर्धायुष्य. आता सांगितलं होतं मी तुम्हाला हाफ लाईफ सायकल. ट्रिटियमचे अर्धायुष्य किती आहे 12.5 वर्ष असून त्याची बीटा कणांनी क्षय होतोय. म्हणजेच काय होतोय तर तो अंडरगोईंग बीटा डिके होत आहे, म्हणजे काय तर हळूहळू कमी होत आहे. आणि किती वर्षामध्ये बघा अर्धायुष्य किती आहे तर तो 12.5 वर्ष आहे. म्हणजेच काय की तो 12.5 वर्षामध्ये 12.5 वर्षामध्ये तो अर्धा होणार आहे. 25 वर्षानंतर ट्रिटियमचे किती अंश अक्षय शिल्लक राहील. अंश विचारले त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 1 कन्सिडर करावं लागेल. तर 12.5 वर्षानंतर तो राहणार किती तर अर्धा होणार आहे ना. परत एकदा 12.5 वर्ष झाले तर जेवढा आहे त्याचा परत अर्धा होईल. आता परत इथं अर्धा कमी झाला म्हणून पुढे परत अर्धा कमी करायचा नाही आहे. आता जेवढा आहे त्याचा अर्धा करायचा म्हणजे काय तर फक्त पावभाग राहणार है ना. म्हणजे हे 12.5 आणि हे 12.5 असे सगळे मिळून काय तर 25 वर्ष होतील. हे सगळे असे काय तर 25 वर्ष होतील. म्हणजे आता राहिले किती तर 0.25. या प्रश्नाचं उत्तर काही विद्यार्थ्यांनी कदाचित 0 मार्क केलं असेल कारण कॉन्सेप्ट त्यांचे क्लिअर नसतील. कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. इथं अर्धा झाला जेवढा आहे त्याचा अर्धा होणार आहे. इथं अर्धा कमी झाला त्यामुळे इथं परत अर्धा करू नका कमी. ठीक आहे. आन्सर येणार काय तर 0.25. नेक्स्ट 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जात आहे. बघा किती वॅटचं आहे धुलाई मशीन, म्हणजे वॉशिंग मशीन 300 वॅटचं आहे आणि रोज 1 तास चालवलं जात आहे. कोणता महिना दिलाय बघा इथं मार्च महिना आहे आणि युनिटचा रेट किती आहे तर 3 रुपये पर युनिट आहे. मग तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की नेमकं 1 युनिट म्हणजे किती किलोवॅट आर आहे. हे जर माहिती असेल तर बिल कॅल्क्युलेट करणं फार सोपी आहे. तुम्ही घरी जो इलेक्ट्रिक बिल होतो तो पण चेक बघू शकता की काय रेट आहे आणि किती युनिट जळलेले आहेत है ना. तर यावरून तुम्हाला काय तर ते बिल वगैरे सगळं कॅल्क्युलेट करता येईल. बघा काय आहे 1 युनिट म्हणजे नेमकं काय असतं तर लक्षात हाच पाठ करा की 1 किलोवॅट आर हाच लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे यावरून काय तर तुम्हाला असे प्रश्न सहज सॉल्व्ह करता येतात. आयोगाने याआधी सुद्धा काय तर प्रश्न विचारलेले आहेत सिमिलर याच पद्धतीचे की किती रुपये खर्च येईल किंवा किती युनिट जळलेले आहेत ते है ना. यालाच कन्वर्ट केलं तर जूलमध्ये हे येणार. पण आपल्यासाठी हे सफिशियंट आहे की 1 किलोवॅट आर म्हणजेच काय तर 1 युनिट आहे. आता काढून घेऊ आपण की हे किती किलोवॅट आर आहे तेवढे काय तर युनिट असणार आहेत. 300 वॅट त्याला आधी सगळ्यात आधी किलोवॅट मध्ये कन्वर्ट केलं तर 0.3 किलोवॅट होणार है ना. 0.3 किलोवॅट होईल. रोज 1 तास आहे आणि मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये दिवस असतात 31 त्यामुळे 31 तास होणार टोटल है ना. रोजचा 1 तास असे 31 दिवस म्हणजे 31 तास है ना. म्हणजे काय तर 31 आर झालं. एवढं म्हणजेच काय असणार तर हा गुणाकार म्हणजेच काय असेल तर त्याचे युनिट असणार आहे. त्याची काय तर युनिट असणार आहे. गुणाकार केलं तर काय लक्षात येतं बघा 3 1 3 आणि 3 3 9 इथं 1 डिजिट सोडून पॉईंट द्यायचे त्यामुळे 9.3 युनिट एवढे काय तर जळलेले आहेत. रेट काय दिले एका युनिटसाठी 3 रुपये. 9.3 साठी किती 9.3 × 3 3 3 9 आणि 9 3 27 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचे. आन्सर येणार 27.9 किंवा 27.90 एवढं काय तर त्याचा खर्च आलेला असेल. लक्षात ठेवा या प्रश्नामध्ये 1 युनिट म्हणजे काय तर 1 किलोवॅट आर एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट योग्य पर्याय ओळखून जोड्या जुळवायचा आहे. अगदी सोपा प्रश्न होता, अजिबात काही कठीण नाही. फार जनरल प्रश्न आहे. सायन्स तुम्हाला माहित असायलाच पाहिजे, याची सुद्धा गरज नाही. काय बघा संपुष्टात न येणारी संसाधने कोणता आहे या पर्यायापैकी. क्लिअर दिसत आहे की सौर ऊर्जा संपुष्टात न येणारी आहे. स्ट्रॅटोस्फियर म्हणजे काय तर ऍक्च्युअली
स्ट्रॅटोस्फिअर, हां स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये ओझोनचा दाट थर आहे त्याला काय म्हणतात तर स्ट्रॅटोस्फिअर म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की ॲटमॉस्फिअरमध्ये जे 4-5 स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर असे लेयर्स आहेत है ना, तर त्यापैकी काय तर स्ट्रॅटोस्फिअर त्याच्यामध्ये काय तर ओझोनचा लेअर आहे. नेक्स्ट अपुनरावर्ती किंवा पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने किंवा अनुतरणावर्ती संसाधने म्हणजेच काय, ज्याला सिंपल इंग्लिशमध्ये वर्ड काय तर नॉन रिन्युएबल सोर्सेस, जे रिन्यू होऊ शकत नाही असे कोणते सोर्सेस आहेत तर ते बघा आपल्याला माहिती आहे की जे आहे काय तर ज्याला आपण जीवाश्म इंधने म्हणतो, जसं पेट्रोल, डिझेल आहे किंवा नॅचरल गॅसेस आहेत, हे काय तर नॉन रिन्युएबल आहे. त्यामुळे इथे येणार काय तर 2 येणार. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे काय तर हे काय तर मानवनिर्मित कृत्य आहे. एसी मधून वगैरे काय तर किंवा फ्रीज मधून काय तर क्लोरोफ्लोरोकार्बन हे काय तर बाहेर निघत असतं, ज्यामुळे ओझोनला काय तर धोका आहे किंवा डॅमेज होऊ शकतं. अगदी सोपा प्रश्न होता. पहिल्यामध्ये काय तर 3 येणार है ना, दुसऱ्यामध्ये 4 आहे, त्यानंतर सी साठी 2 आहे आणि काय तर क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे 4 साठी 1 आहे. आन्सर येणार काय तर थर्ड ऑप्शन हा योग्य आहे. नेक्स्ट हा पण अगदी जनरल प्रश्न होता. प्रश्न थोडं लक्षपूर्वक वाचलं असतं तरी पण तुम्हाला आन्सर आलं असतं. सायन्सच्या कोणत्याही पुस्तकात याचा आन्सर मिळणार कारण हा फार जनरल प्रश्न आहे. तुम्ही फक्त त्याला कसं कॉम्प्रेंड करता याच्यावरच आहे. अगदी बघा सोपी प्रश्न आहे. सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. काय म्हटलंय की ताज्या आणि चांगल्या फुलांची आहारामध्ये मागणी आता वाढत आहे, ते इथे दिलेले आहे. वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून खालीलपैकी एक वरील विधानाच्या संदर्भात संयुक्तिक नाही. संयुक्तिक नाही म्हणजे जो रिलेटेड नाही आहे, संयुक्तिक नसलेले कारण आपल्याला या 4 पैकी कोणता रिलेटेड नाही आहे ना तो आपल्याला काय तर तो शोधायचा आहे. काय तर बघा आता फुलांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट व अपमार्जन, ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन व अपमार्जन करण्याची क्षमता, कार्यक्षमता असते. म्हणजेच काय, फ्लॉवर्स आर एंडो विथ नॅचरल अँटीऑक्सिडंट्स स्कॅव्हेंजिंग ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टिव्ह ऑक्सिजन रेडिकल्स. एक्झॅक्टली जर त्यांच्यामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट आणि काय तर ज्याला अपमार्जन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला वर्ड काय तर स्कॅव्हेंजिंग ऍक्टिव्हिटी करणारे रिएक्टिव्ह ऑक्सिजन रॅडिकल्स हे जर असतील, कारण हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत है ना, आणि या कारणामुळे ऑब्व्हियस आहे की त्यांची आहारामध्ये मागणी वाढणार आहे. त्यामुळे हा कम्प्लिटली काय तर याच्याशी रिलेटेड आहे, संयुक्तिक आहे आपल्याला असं म्हणता येईल. दुसरं काय बघा, फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात असतं. फ्लॉवर्स आर रिच सोर्स ऑफ अँथिसायनिन. अँथिसायनिन हा सुद्धा काहीतरी आपल्यासाठी गरजेचा आहे. त्यामुळे आपल्याला काय म्हणू की हा पण काय तर संयुक्तिक आहे. नेक्स्ट फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. हे तर ऑलरेडी आहेत, पण याचा आहाराशी काही संबंध नाही. परागकण कारण ते सेक्झुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेस करतात त्यामध्ये फुल आणि त्याच्यामध्ये असलेले परागकण हे काय तर खूप मोठा रोल प्ले करतात. त्यामुळे याचा रोल नाही आहे. हे योग्य असलं तरी पण याचा रोल याच्याशी नाही आहे, संयुक्तिक नाही आहे. फुलं महत्त्वाची जीवनसत्व व खनिजांचा म्हणजे ज्याला मिनरल्स म्हणतात यांचा काय तर स्रोत आहे. एक्झॅक्टली म्हणून काय तर याची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे तेच म्हणतोय मी की याचा आन्सर किंवा हा सायन्सचा प्रश्न किंवा त्यापेक्षा आपण अगदी जनरल प्रश्न आहे किंवा तुम्ही त्याला कसं कॉम्प्रेंड करता याच्याशी रिलेटेड होता. नेक्स्ट पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावायचं आहे. नावावरून पण लक्षात येईल, म्हणजे तुम्ही काहीच अभ्यास केला नसेल तरी पण येईल किंवा थोडंसं जॉग्राफी जरी वाचला असेल तरी पण येईल. म्हणजे हा ॲक्च्युली आपण असं म्हणता येईल की सायन्स पेज जास्त जॉग्राफीचा प्रश्न आहे किंवा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे. बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय, ज्या ठिकाणी बायो आला त्यावेळेस लक्षात ठेवा की विच इज रिलेटेड टू लिव्हिंग म्हणजे सजीवांशी रिलेटेड आहे. कुठं पर्याय दिसतोय हे बघा, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव इथं आहे. लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे खडकाशी रिलेटेड असणार आहे. हायड्रोस्फिअर. हायड्रो मीन्स पाणी. हायड्रो म्हणजे काय तर पाणी, हे महासागर, समुद्र, नद्या, तळे इत्यादी. आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण असते त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. आन्सर काय येणार बघा, 2 3 4 1. कुठं भेटतंय आपल्याला, या तिसऱ्या पर्यायामध्ये आहे 2 3 1 हायड्रोस्फिअर 2 3 1 आणि काय तर 3 2 4 1 3 2 4 1 3 हा काय तर बरोबर आहे. नेक्स्ट खालीलपैकी रिकामी जागा कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केल्या जाते. ब्लँक इज अन आर्टिफिशियल मेथड ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन है ना, used to produce plants combining desired stem with favorable root characteristics. आता याची बघा, जे सेक्झुअल आणि असेक्झुअल असे रिप्रोडक्शन असतात यामध्ये पण 2 प्रकार करता येतात, ज्याला आर्टिफिशियल आणि नॅचरल म्हणू. नॅचरल होतं आपल्याला माहिती आहे, जसं पानपुटी झाड वगैरे आहे किंवा बटाट्याला कोंब वगैरे आलेला आपल्याला बघतो, ते सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत तर असेक्झुअल रिप्रोडक्शनचे आहेत. पण
आणि ते पण नॅचरल आहेत, पण यासोबत आर्टिफिशियल पण आपल्याला माहिती आहे, जसं आपण गुलाबाची कलम लावतो है ना, तो सुद्धा काय तर ती काय तर एक एक्झाम्पलच आहे कशाचा, तर आर्टिफिशियल असिज्यूट. कारण ते आपण करतोय ना है ना, आर्टिफिशियली केल्या जात आहे, ते स्वतःहून होत नाहीये, त्यामुळे त्याला काय तर आर्टिफिशियल म्हणतात. ज्याचा एक टेक्निकल जो नाव आहे, सायन्स मधला नाव आहे, त्याला कटिंग म्हणतात. म्हणजेच काय की कट करायचा आणि काय तर झाड लावायचं, त्याला कटिंग म्हटलं जातं. तसंच या ठिकाणी जो फेवरेबल रूट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय की प्रॉपर मुळाचा एक भाग काढून किंवा तो जो मॅच करतोय खोडासोबत असा दुसऱ्या झाडाचा घेऊन काय त्याला कट करतात आणि ते काय तर काही दिवस बांधून ठेवतात आणि मग काय तो एकच झाड बनतो. अशामुळे काय तर दोन झाडाचे गुण एकाच याच्यामध्ये येतात, त्यालाच काय म्हणतात, त्याला म्हणतात काय तर ग्राफ्टिंग म्हटलं जातं. आणि म्हणून इथं आन्सर काय येणार, तर ग्राफ्टिंग येणार आहे. त्याला म्हणतात काय तर ग्राफ्टिंग म्हटल्या जातं. राईट. यासोबतच बाकीचं पण लक्षात ठेवा की लेअरिंग आणि काय तर टिश्यू कल्चर आहे, ज्याला मायक्रो प्रोपोगेशन सुद्धा म्हणतात. लेअरिंग म्हणजे काय की सपोज असा एखादी झाड आहे, हा झाडाची एखादी असं नाजूक अवयव आहे किंवा भाग आहे, त्याला काय तर असं बेंड करून परत एक झाडामध्ये त्याला आपण गाडलं तर इथून काहीतरी एक नवीन झाड तयार होतो, ज्याला काय तर लेअरिंग म्हणतात. आणि टिश्यू कल्चर म्हणजेच काय की एखाद्या झाडाचे टिश्यूज घेतात आणि त्याला लॅबोरेटरीमध्ये काय तर ग्रो करतात, त्याला टिश्यू कल्चर म्हटल्या जातं. या प्रश्नाचा आन्सर लक्षात ठेवा, ज्याला काय तर ग्राफ्टिंग म्हटल्या जातं. नेक्स्ट पुढचं काय, अगदी हा जनरल प्रश्न आहे, थोडा फॅक्च्युअल आहे ना, पाठच करावा लागेल आपल्याला की अरिस्टॉटल म्हणजे नेमकं कशाचं जनक आहे म्हटलंय, थिओफ्रास्टस कशाचा आहे, हिपोक्रेटस कशाचा आहे ते आपल्याला विचारलंय. ठीक आहे. इथं आन्सर काय तर बघा, तिसरा जो पर्याय म्हणजे काय तर एरिस्टॉटल हा कशाचा, जीवशास्त्राचा जनक आहे. त्यानंतर थिओफ्रास्टस हा वनस्पतीशास्त्राचा, त्यानंतर हिपोक्रेट्स औषधशास्त्र लक्षात ठेवा, ग्रेगर जोहान मेंडल हा अनुवंशकशास्त्राचा जनक आहे. ठीक आहे. अजून असे आपल्याला बायोलॉजीमध्ये कोणकोणते जनक इम्पॉर्टंट आहेत जे जे वाचण्यात येते त्याची एक लिस्टच तयार करून ठेवायची आहे, कारण या प्रश्न आपल्याला क्लिअर लक्षात येते की असं जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकतो, पुढे पण विचारा, हेच विचारतील याची गॅरंटी नाही, पण असा प्रश्न विचारायची शक्यता काय तर जास्त आहे. आपल्याला असंच अनालिसिस करायचं मित्रांनो. नेक्स्ट पुढचं काय तर बघा, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सार्कोमेअर बद्दल सत्य आहे. आता हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, हा मसल्सशी रिलेटेड आहे. आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहेत, फक्त हाच एक अवयव जे काय तर कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स होऊ शकतात आणि म्हणून काय तर आपण हालचाल करू शकतो. आता त्या मसल्समध्ये नेमकं स्ट्रक्चर कसं आहे किंवा हा सार्कोमेअर म्हणजे नेमकं काय तर ते बघा. तर बघा की आपले जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये म्हणजे हा एक अख्खा मसल दिसत आहे, त्याच्यामध्ये आहे काय तर मसल फॅसिकलचे बघा असे की बंडल्स काय तर ते बांधलेले आहेत, बंडल्स काय तर ते बांधलेले आहेत. आता त्यानंतर या एका मसल फॅसिकलमध्ये आहे काय तर मसल फायबर्स आहेत, म्हणजे जसं या ठिकाणी मसल फॅसिकलचा बंडल होता त्याच पद्धतीने या मसल फॅसिकलमध्ये आहे काय तर मसल फायबर्सचा काय तर बंडल बांधलेला आहे. तर आपल्याला लक्षात येते की एक जर आपण असं जर बाहेर जर काढलं तर तो कशाचा बंडल आहे, तर तो आहे कशाचा, तर मायोफायब्रिलचा बंडल. कशाचा आहे तर तो मायोफायब्रिल. या मायोफायब्रिलचा हा स्ट्रक्चर बघा या पद्धतीचा आहे, म्हणजे हा एक बाहेर काढलाय, हा आहे काय तर ऍक्च्युली मायोफायब्रिल आहे, मायोफायब्रिल आहे. या मायोफायब्रिल कशापासून तयार झाले तर बघा, हा छोटे ब्लॉक सारखा जो स्ट्रक्चर दिसत आहे, हा एक भाग हा एक भाग, याच्यामध्ये आहे काय तर त्या दोघं भागांना डिवाइड करण्यासाठी झेड लाईन आहे. या एका भागाला म्हणतात काय तर सॅक्रोमियर किंवा सार्कोमियर, अशा वेगळ्या ठिकाणी थोडीफार स्पेलिंग वेगवेगळी पाहायला मिळते आपल्याला, सॅक्रोमियर किंवा काय तर सार्कोमियर. आणि हेच काय तर सगळे काय तर डिपेंड करतं की हे नेमके सॅक्रोमियर काय आहे, कारण पूर्ण मसल कशापासून तयार झाले, अशा छोट्या छोट्या युनिट पासून तयार झालेलं आहे. जसे आपले सॅक्रोमियर असणार त्याच पद्धतीने काय तर आपलं अख्खं मसल्स तयार होणार. बघा ना, मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलंय, तो सिक्वेन्स लिहूनच ठेवायचा आहे. आणि काय तर हे सॅक्रोमियर जसे असणार तसंच काय तर त्याचा स्ट्रक्चर आणि तसंच काय तर त्याचं फंक्शन असणार आहे. त्यामुळे आपण असं सुद्धा म्हणता येईल की मसलचे स्ट्रक्चर फंक्शन युनिट म्हणजे काय तर हे सॅक्रोमियर आहेत. या सॅक्रोमियर कशापासून जॉईन झालेत किंवा त्या दोघांमधला जो भाग असतात त्याला काय म्हणतात तर झेड लाईन म्हटलं जातं. काय तर बघा, सार्कोमियर हे कोणत्याही तंतूचे काय तर खंड आहेत. सॅक्रोमियर इज एनी सेगमेंट ऑफ द फायबर, कोणत्याही फायबरचा काय तर तो खंड आहे जो काय तर बरोबर आहे. इट इज युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ऍक्शन. एक्झॅक्टली ज्यावेळेस जे काय म्हणजे त्याला आपण टिश्यूचा अभ्यास केला जातो किंवा मसलचा अभ्यास केला त्याला हिस्टोलॉजी म्हटलं जातं. उत्कीय संरचना आहे आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की सॅक्रोमियरच ऍक्च्युली आहे काय की मसल्स कसे तयार आहेत किंवा कसे फंक्शन करणार आहेत, त्यामुळे रचना कशी आहे आणि ते कसे कार्य करणार आहे हे सगळं डिपेंड करतं की सॅक्रोमियर कसे तयार झालेले आहेत, है ना. त्यामुळे काय तर दोन्ही पण काय तर बरोबर आहेत, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, बोथ ए अँड बी. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, खालीलपैकी कोणता प्रोटोझोआन आजार हा टीसी माशी चावल्याद्वारे होतो. तर प्रोटोझोआमुळे होणारे आजार
तुम्हाला अभ्यास करताना हे पाठच करायचे आहेत की कोणते आजार कशाद्वारे होत आहेत. बॅक्टेरिया, व्हायरस, वर्म्स, प्रोटोझोआ याचे जे डिसीज आहेत आणि याच्यामुळे न होणारे म्हणजेच काय की कुठल्या तरी मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत नाही असे सुद्धा काही आजार तुम्हाला काय तर ते लक्षातच ठेवायचे आहेत है ना. इथं मी काही 3 आजार दिले आहेत की स्लीपिंग सिकनेस है ना, हेच आपल्याला विचारलंय कशाद्वारे होतो, तर तो TCTC माशीद्वारे होतो ज्याला आणि प्रोटोझोआ कोणता आहे तर ट्रायपॅनोसोमा आहे. या व्यतिरिक्त हा एक लक्षात ठेवायचे, हे 2 लक्षात ठेवायचे आणि अजून एक तुम्हाला सांगतोय मी की इम्पॉर्टंट म्हणजे काय तर मलेरिया हा सुद्धा एक लक्षात ठेवायचे. कशाद्वारे होतो तर प्रोटोझोआमुळे होतो. कोणता प्रोटोझोआ आहे तो इथं लिहून काढा, हा होमवर्क कन्सिडर करा. आणि मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे काय की कोणता प्रोटोझोआ आहे, सॉरी कोणत्या माशीद्वारे होतो, कोणत्या जातीचा डास चावल्यामुळे होतो तो तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर एवढं होमवर्क करून ठेवा म्हणजे प्रोटोझोआचे बऱ्यापैकी काय तर डिसीज इथं काय तर तुमचे कव्हर होतील. आन्सर येणार काय TCTC मासी, स्लीपिंग सिकनेस. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे. कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले. कोशिका म्हणजे काय ज्याला आपण सेल म्हणतो. हा कोशिका म्हणजे काय मराठीमध्ये दुसरा एक वर्ड काय तर पेशी, कारण आपण बऱ्याचदा फक्त पेशीच वाचतो. तर कोशिका एक लक्षात ठेवा की कोशिका हा एक सुद्धा काय तर वर्ड आहे. इंग्लिशमध्ये सेल तोच एक वर्ड आहे ना. सगळ्यात आधी कोणी डिस्क्राइब केलं याचा आन्सर काय तर रॉबर्ट हुक आहे. पण या रॉबर्ट हुक सोबत तुम्हाला बाकीची थोडीफार हिस्ट्री माहीत असायला पाहिजे की सेल म्हणजे नेमकं काय. सेल जी सुरुवात आहे सर्वात आधी डेफिनेशन कोणी कशी सांगितली, कोण कशा शोध लावला याबद्दल थोडीफार हिस्ट्री लक्षात ठेवा. की रॉबर्ट हुक यांनी काय केलं की बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन त्यांनी काय केलं सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं तर त्याला काय लक्षात आलं मधमाशीच्या पोळ्यासारखा स्ट्रक्चर दिसला. असा मधमाशीच्या पोळ्यासारखा काय तर त्याला स्ट्रक्चर दिसला आणि त्या एका पोळ्या भागाला त्यांनी नाव काय दिलं तर त्याला सेल म्हणून नाव दिलं है ना. यालाच काय तर त्याच कप्प्याने त्यांना पेशी असं नाव दिलं, सेल नाव दिलं. पण लक्षात ठेवा की ह्या ज्या पेशी होत्या ह्या कशा होत्या, ह्या मृत पेशी होत्या. ह्या कशा होत्या तर ह्या मृत पेशी होत्या. पण त्यानंतर मग लगेच बघा की 8 वर्षानंतरच कोण आहे तर अँटोनी लुवेनॉक यांनी काय केलं, काही भिंग एकत्र केले आणि एक चांगला सूक्ष्मदर्शक तयार केला आणि सगळ्यात आदिजीव जीवाणू यांच्या जिवंत पेशीचं काय तर सर्वात प्रथम वर्णन केलं. तर सर्वात प्रथम जिवंत पेशीचं वर्णन कोणी केले तर अँटोनी लुवेनहॉक. त्यांनी चांगल्या प्रकारचा सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप तयार करून काय तर ते बघितले. नेक्स्ट 1838 मध्ये काय तर MJ श्लाइडन आणि थिओडोर श्वान हे 2 सायंटिस्ट यांनी काय केलं तर बघा पेशींच्या रचनेविषयी एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत काय होता बघा, सर्व सजीव पेशीपासूनच बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा काय तर पायाभूत घटक आहे. कोणताही सजीव असेल, एक जीव असू द्या, एक पेशी असू द्या किंवा बहुपेशी असू द्या, कसाही असेल तो किती छोटा आहे किती मोठा आहे काही असेल तरी पण वनस्पती आहे, ॲनिमल आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो कशापासून तयार झालाय तर तो पेशीपासून. म्हणजे सर्व सजीव हे पेशीपासूनच तयार आहेत. हा डिपेंड करतं, ऑब्वियस आहे की त्यांच्या पेशी ह्या गरजेनुसार काय तर त्या वेगवेगळ्या असणार आहेत. आणि त्यानंतर 1885 मध्ये आर विरशॉ या सायंटिस्टने काय केलं, एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला. तो म्हणजे काय की पेशी कशापासून तयार होतात तर ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग पेशी आहेत त्याच्यापासूनच नवीन पेशी तयार होतात. पेशी ऑटोमॅटिक एक नवीन तयार होत नाही. जी ऑलरेडी एक्झिस्टिंग जी आहे ऑलरेडी पेशी त्याच्यापासून काहीतरी एक नवीन पेशी तयार होईल. त्याचे 2 तुकडे होतील, कदाचित 4 तुकडे होतील. त्याच्यातही काहीतरी वेगवेगळे प्रोसेस आहेतच है ना. पण ज्या पेशी ऑलरेडी आहेत त्याच्यापासूनच नवीन पेशी आहेत त्या तयार होणार आहेत. ठीक आहे. तर ह्या तुम्हाला 4 सायंटिस्टचे नाव थोडेफार लक्षात ठेवा. आयोगाने पेशी सर्वात प्रथम कोणी शोधून काढलं किंवा सर्वात प्रथम कोणी वर्णन केलं याबद्दलचा प्रश्न आयोगाने 2दा विचारलेला आहे. नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण शपणक ज्याला काय ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हटल्या जातं. ऑक्सिडेशनच्या एक्झॅक्ट उलट म्हणजे काय तर रिडक्शनची आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय की ऑक्सिजन ऍड होणे है ना, ऑक्सिजन ऍड होणे त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. म्हणजे रिडक्शन म्हणजे काय तर ऑक्सिजन निघून जाणे त्याला रिडक्शन म्हटलं जातं. पण यासोबतच अजून काही कॉन्सेप्ट्स आहेत ते म्हणजे काय की इलेक्ट्रॉन निघत आहे की घेत आहे, हायड्रोजन निघत आहे की घेत आहे, हे सुद्धा काय तर कॉन्सेप्ट्स आहेतच. आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जनरली ह्या रिॲक्शन सोबतच होतात. म्हणजे कोणतरी ऑक्सिजन घेत असेल तर कोणतरी देत असेल, कोणतरी हायड्रोजन घेत असेल तर कोणतरी देत असेल, इलेक्ट्रॉन कोणी घेत असेल तर कोणी देत असणार है ना. जनरली काहीतरी ह्या रिॲक्शन सोबत असतात. फार काही रिॲक्शन्स असतात ज्या फक्त काहीतरी एक तर ऑक्सिडेशन प्युअर ऑक्सिडेशन आहे किंवा कोणी फक्त प्युअर रिडक्शन आहे, असं काय तर फार कमी रिॲक्शन असतात. इथं प्रत्येक रिॲक्शन तुम्हाला थोडंसं घरी गेल्यानंतर ट्राय करून बघायचं की नेमकं काय होत आहे. जनरली मॅक्झिमम रिॲक्शन काय असतात तर ऑक्सिडेशन रिडक्शन सोबतच होत असतात. आणि या ठिकाणी दिलेले सगळे एक्झाम्पल सुद्धा काहीतरी सगळे रिॲक्शन्स काय तर ऑक्सिडेशन रिडक्शनचेच आहेत. पण एकदा तुम्हाला प्रत्येक रिॲक्शन बघायचं आहे की कोण इलेक्ट्रॉन देत आहे किंवा हायड्रोजन देत आहे घेत आहे हे सगळं चेक करायचं आहे. याचा आन्सर काय की वरच सर्व रिॲक्शन्स कसे आहेत तर हे ऑक्सिडेशन रिडक्शन आहेत. नेक्स्ट समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पेशीत
आणि उतीत के प्लस आयनांची, के प्लस म्हणजेच काय तर पोटॅशियम आयनांची सहती म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशन आणि Na प्लस आयनांची सहती म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशन हे कसं असतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो की पेशी आणि उतीमध्ये काय असतं की ज्याला पोटॅशियम आणि सोडियम याचा पंप चालवला जातो, ज्याद्वारे काय तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे मेंटेन केलं जातो. आणि नेहमी लक्षात ठेवा की पेशी आणि उतीमध्ये के प्लस म्हणजे पोटॅशियम आयनांची सहती कशी आहे तर ही अधिक असते, ही कशी आहे तर ही अधिक असते आणि सोडियमची ही कशी असते तर ही कमी असते. आणि म्हणून आन्सर काय येणार तर तिसरा पर्याय येणार आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो बघा काय आहे, रासायनिक घटाचे विद्युतगामक बल म्हणजेच काय की हे धन आहे म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ केमिकल सेल इज कसे आहे तर हे पॉझिटिव्ह आहे, ईएमएफ पॉझिटिव्ह आहे. वेन द फ्री एनर्जी चेंज ऑफ द रिएक्शन इज, ते कसं असणार आहे, फ्री एनर्जी चेंज कसं असणार जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल कसा काय असेल ते आपल्याला विचारलंय. फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, डेल्टा जी म्हणजेच काय, डेल्टा जी म्हणजे फ्री एनर्जी चेंज, तो म्हणजे काय डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE. या ठिकाणी लक्षात ठेवायचे की n म्हणजे काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, f म्हणजे काय तर फॅरेडेज कॉन्स्टंट आहे. आणि हे नेहमी काय असे असतात तर हे नेहमी दोन्ही पण कसे असतात तर पॉझिटिव्ह असतात. मग राहिले काय EMF, आता ऑब्वियस आहे की तो ऑलरेडी निगेटिव्ह साइन आहे. जर E जर निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह आहे ना, E जर निगेटिव्ह असेल तर हा कसा आहे तर हा पॉझिटिव्ह आहे आणि हा जर पॉझिटिव्ह असेल तर हा कसा असेल तर निगेटिव्ह असेल. इथं आपल्याला ऑलरेडी दिले की EMF कसा आहे हा पॉझिटिव्ह आहे, तर मग हा कसा असेल तर हा निगेटिव्ह असणार आहे, हा कसा असेल तर हा निगेटिव्ह असेल. हा निगेटिव्ह आहे म्हणजेच काय तर शून्यपेक्षा काय तर कमी आहे, निगेटिव्ह आहे म्हणजेच काय शून्यपेक्षा कमी आहे. नेक्स्ट अगदी सोपा प्रश्न होता, आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या म्हणजेच काय, इन मॉडर्न पिरियोडिक टेबल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट ॲटॉमिक रेडियस आर ट्रू. अणूची त्रिज्या आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने काय तर बरोबर आहेत ते आपल्याला काढायचे. शाळेच्या पुस्तकातलीच डायग्राम आहे, जशी आहे तशी डायग्राम आहे, स्क्रीनशॉट घेऊन आलोय. अगदी सोपी आहे. इथं क्लिअर दिसत आहे की मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपण जर डावीकडून उजवीकडे बघा ॲरो दाखवले, डावीकडून उजवीकडे जात असेल तर त्याची अणुत्रिज्या कशी आहे तर कमी होत जाते, पण वरून जर खाली जात असेल तर त्याची अणुत्रिज्या काय तर ती वाढत जात आहे. म्हणजेच आन्सर काय येणार तर बघा, वरून खाली जाताना ती वाढत आहेच है ना, वरून खाली जाताना कमी होते, चूक आहे. डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जात आहे का, नाही, डावीकडून उजवीकडे जाताना तो कमी होत आहे. आन्सर काय येणार तर ए आणि डी. या व्यतिरिक्त हे 2 पॉईंट्स एक्स्ट्रा इथं तुम्हाला मिळालेले आहेत ना, नोट करून ठेवा, समजून घ्या, त्याच्या मागचा सुद्धा कॉन्सेप्ट समजून घ्या, नेमकी ही कमी काय आहे, ही जास्त का होत आहे हे सुद्धा समजून घ्या, कारण कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणास टर्पिनॉइड समजले जाते, विच ऑफ द फॉलोइंग इज आर टर्पिनॉइड्स. आधी आपल्याला टर्पिनॉइड्स माहिती असायला पाहिजे की नेमके ते काय आहे. तर बघा, टर्पिनॉइड्स याला अजून दुसरं नाव काय तर आयसोप्रेनॉइड सुद्धा म्हटलं जातं. हा काय तर क्लास ऑफ नॅचरली ऑकरिंग ऑर्गॅनिक केमिकल आहे. कशापासून मिळालेला बघा, डिराइव्ड फ्रॉम 5 कार्बन कंपाऊंड. कशापासून मिळालेला आहे, 5 कार्बन कंपाऊंड पासून, आणि तो कोणता तर आयसोप्रीन अँड इट्स डेरिव्हेटिव्स कॉल्ड टर्पिन्स आणि डाय टर्पिन्स म्हटल्या जातं. 5 कार्बन कंपाऊंड पासून मिळालेला आहे है ना, त्यामुळे यालाच काय म्हणतात तर टर्पिनॉइड म्हटलं जातं. आणि याचे एक्झाम्पल, टर्पिनॉइडचे एक्झाम्पल कोणते आहेत, दोन्ही पण आहेत, मिथॅनॉल पण आहे आणि काय तर अजीवनसत्व पण आहे. आणि म्हणून आन्सर मार्क काय करणार आपण, दोन्ही मार्क करायचे आहेत, मिथॅनॉल आणि अजीवनसत्व दोन्ही काय तर बरोबर आहेत. नेक्स्ट, टेट्राहेड्रल व्यमिश्र जटिल ज्याला कॉम्प्लेक्स म्हणतात मध्ये विजोड इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, यालाच काय म्हणतात तर निकेल टेट्रा कार्बोनिल म्हटलं जातं. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय की विजोड म्हणजेच काय तर अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. बघा, हायब्रिडायझेशनचा कॉन्सेप्ट तुम्हाला समजावं लागेल, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आहे ते समजावं लागेल. तर तुमचा एक लक्षात येईल की होतंय काय की याच्यामध्ये sp3 कंडिशन, हायब्रिडायझेशनची कोणती तर sp3 कंडिशन तयार होते. म्हणजेच काय होतं की ऍक्च्युली s ऑर्बिटल p ऑर्बिटल मध्ये याच्यामध्ये असतात काय तर याच्यामध्ये जे ऑर्बिटल्स आहेत ते वॅकंट आहेत, p मध्ये पण काय तर वॅकंट असतात आणि सगळं काय तर ते ट्रान्सफर केलं जातं. आणि ट्रान्सफर केल्यानंतर याच्यामध्ये शून्य म्हणजे काय तर एकही असे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते राहत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की विजोड इलेक्ट्रॉनची संख्या ही किती आहे तर ही 0 आहे. तुम्हाला व्हॅलेन्स बॉन्ड थेरी बघा, मी सांगतो तुम्हाला काय काय अभ्यास करायचे, हायब्रिडायझेशन आणि काय तर व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आहे ते सगळं काय तर तुम्हाला अभ्यास करायचे. त्यासोबत व्हॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी आहे, ज्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर माहित होतो, तो सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यावर सुद्धा काय तर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या की ज्या वेळेस हा कंपाऊंड तयार होणार त्या ठिकाणी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहणार नाही, सगळे काय तर पेअर्ड मध्ये राहतील. तर मित्रांनो, इथं आपण 2020 मध्ये राज्यसेवा 2020 मध्ये सायन्सचे जे प्रश्न होते
त्याचं उत्तर आणि त्याचे डिटेल एक्सप्लेनेशन त्यावरून काही ॲनालिसिस आपण करण्याचा प्रयत्न केला. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.